ओके, गुड मॉर्निंग. मागच्या क्लासमध्ये आपण लेन्झेस लॉ भरपूर डिटेल बघितला. मी तुम्हाला काय सांगितलं, लेन्झेस लॉ काय आहे. लेन्झ लॉ सांगतो की एखाद्या मेटलशी, एखाद्या मेटलिक ऑब्जेक्टशी लिंक असलेला जर मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे, मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला, जर फाय चेंज झाला तर त्याच्यामध्ये काय इंड्यूस होईल, करंट इंड्यूस होईल. फाय चेंज झाला, फाय चेंज होण्यासाठी काय चेंज व्हावं लागतं, कारण मला माहितीये फाय काय आहे, बी ए कॉस थीटा ना. म्हणजे बी मध्ये चेंज झाला तरी फाय मध्ये चेंज होणार, ए मध्ये चेंज झाला तरी फाय मध्ये चेंज होणार. याच्यामध्ये ए काय आहे, ए त्या ऑब्जेक्टचा एरिया नाहीये, ए ऑब्जेक्टचा एरिया इनसाइड मॅग्नेटिक फील्ड. मी हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. किंवा थीटा मध्ये चेंज झाला तरी पण फाय मध्ये चेंज होणार आहे. आणि फाय मध्ये चेंज झाला तर काय होणार, ईएमएफ इंड्यूस होणार. आणि ईएमएफ इंड्यूस झाला की त्याच्यामुळे करंट तयार होणार. जर ते सर्किट कंप्लीट होत असेल तर करंट तयार होईल. सर्किट कंप्लीट होत नसेल तर मग फक्त करंट तयार होणार नाही, फक्त ईएमएफच जनरेट होऊन जाईल, तर पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. हे आपण बघितलं लेन्झेस लॉ. ह्याच्यामध्ये अजून एक छोटासा भाग बघू, एक तुम्हाला ब्रेन टीजर म्हणा. थिंक अशी एक रिंग आहे, ओके, आणि वरनं एक मॅग्नेट ड्रॉप करतोय मी, नॉर्थ साऊथ. मी हे मॅग्नेट वरनं ड्रॉप करतोय, आय एम ड्रॉपिंग दिस. अच्छा, आणि खाली ही रिंग आहे, मेटलची रिंग आहे एक मेटलिक. अच्छा, जर मी इथनं वरनं ड्रॉप केलं तर ते असं जाईल ना मॅग्नेट खाली. अच्छा, व्हॉट विल बी ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन काय असणार आहे या ऑब्जेक्टचं, मॅग्नेटचं ऍक्सेलरेशन. हे व्हर्टिकली ड्रॉप करतोय ना, म्हणजे याच्यावर ग्रॅव्हिटी तर लागतीच आहे. म्हणजे याचं ऍक्सेलरेशन इक्वल टू जी आहे, एक ऑप्शन. सेकंड ऑप्शन, ऍक्सेलरेशन ग्रेटर दॅन जी आहे. थर्ड ऑप्शन, ऍक्सेलरेशन इज लेस दॅन जी. 3 ऑप्शन पैकी प्रत्येक जण विचार करा काय असेल. ह्याला जर मी या मॅग्नेटला ड्रॉप केलं वरनं, त्या रिंगच्या वर धरून सुद्धा असं ड्रॉप केल्यानंतर ते खाली जाईल ना, ग्रॅव्हिटीने जाईल खाली, बरोबर आहे. पण ह्याचं ऍक्सेलरेशन, जेव्हा ही रिंग नाहीये, रिंग जर नसेल तर ह्याचं ऍक्सेलरेशन जीच असणार ना. हा, तर रिंग असताना ऍक्सेलरेशन किती राहील, जीच राहील, जी पेक्षा वाढेल का कमी होईल, सगळे विचार करा. थिंक फॉर अ मिनिट. बघा, सगळ्यांचा विचार करून झाला असेल तर लक्ष द्या. काय होतं, जेव्हा मॅग्नेट असं धरलेलं आहे मी, तेव्हा काय झालं असतं, असे फ्लक्स लाईन्स आहेत ना, पास होत आहेत ना. आणि हा साऊथ पोल असल्यामुळे लाईन्स अशा जात आहेत साऊथकडे. अच्छा, जेव्हा हे मॅग्नेट जवळ येईल, हे मॅग्नेट जेव्हा रिंगच्या जवळ येईल तेव्हा काय होईल, मगाशी जितकं फ्लक्स जात होता त्यापेक्षा फ्लक्स जास्त जाईल का, तर बी वाढला. काय झालं, बी वाढला. हे सिंपल लॉजिक आहे. हे मॅग्नेट जितका लांब तितका बी कमी, जितका जवळ तितका बी जास्त. बी जास्त म्हणजे काय जास्त, बी जास्त म्हणजे फाय जास्त झाला. अच्छा, फाय जास्त झाला मग काय होईल, आणि फाय कुठल्या दिशेने जास्त होईल मला सांगा. म्हणजे थोडक्यात इन अदर वे तुम्हाला मी अजून एक एक्सप्लेन केलं होतं की दिस रिंग विल ऑल्सो बिहेव लाईक अ बार मॅग्नेट. आठवत आहे का. आणि हे बार मॅग्नेट असं तयार होईल की ते बार मॅग्नेट तयार होण्याच्या कॉजला अपोज करायचा प्रयत्न करेल. मला सांगा, हा बार मॅग्नेट करंट इंड्यूस झाल्यामुळे तयार झाला ना, आणि कसं तयार व्हायला पाहिजे की याच्या कॉजला अपोज करेल. कोण आहे कॉज या करंटची, मॅग्नेट कॉज नाहीये, मॅग्नेटचा खाली येणं कॉज आहे. म्हणजे मॅग्नेटच्या खाली येण्यासाठी अपोज करायचा प्रयत्न करेल. म्हणजे काय करेल, तो इथं साऊथ पोल जनरेट करेल, इथं नॉर्थ पोल जनरेट करेल. हे मी तुम्हाला लॉजिक सांगितलं त्या दिवशी काल मागच्या क्लासमध्ये. अच्छा, असं जर असेल तर मला सांगा करंट डायरेक्शन कशी असेल, नॉर्थ पोल खाली जनरेट केलं ना, म्हणजे असं असेल करंट डायरेक्शन. म्हणजे वरनं बघितलं की दिस विल बी अँटी क्लॉक, दिस विल बी क्लॉकवाईज. वरनं बघितलं की कळतंय का, असा करंट डेव्हलप होईल, म्हणजे साऊथ पोल डेव्हलप होईल. अच्छा, मग मला सांगा व्हॉट विल बी ऍक्सेलरेशन. जी असेल, जी पेक्षा जास्त असेल, कमी असेल, तर कमी असणार आहे. आन्सर शुड बी दिस, कमी असेल. का कमी असेल, कारण आता हा साऊथ पोल या साऊथ पोलला रिपेल करायचा प्रयत्न करतो ना, म्हणजे ह्याचा ऍक्सेलरेशन थोडं कमी होणार, डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन. डू यू अंडरस्टँड. कशापेक्षा कमी होणार, जी पेक्षा. हे कळतंय का तुम्हाला.
अच्छा, व्हॉट अबाउट हे झालं वरनं खाली येतं. आता यातनं हे मॅग्नेट यातनं पास होऊन खाली पडतं. आता इट इज फॉलिंग डाऊन. मॅग्नेट इज फॉलिंग डाऊन. अच्छा, खाली जात आहे. ऍक्सेलरेशन त्याचं ए आहे. मला सांग आता काय होईल. हा आता ए इक्वल टू जी राहील, ए ग्रेटर दॅन जी राहील का ए लेस दॅन जी राहील. विचार करा. बघा काय राहील. आता जेव्हा हा मॅग्नेट खाली पडायला लागलाय तेव्हा काय होणार. मॅग्नेट खाली पडायला लागलाय. आता काय होणार. असा फ्लक्स आहे ना, कळतंय का. असा फ्लक्स यातून जातोय आणि आता डायरेक्शन अशी आहे ना, कारण हे नॉर्थ पोल आहे. कळतंय का. अच्छा, पण जसं जसं मॅग्नेट खाली चाललाय, लांब चाललाय, असं तसं तसं बी कमी होत चाललाय. बी कमी होत चाललाय. बी कमी म्हणजे फ्लक्स कमी होत चाललाय आणि फ्लक्स कमी होणं पण चेंजच आहे ना. त्यामुळे ह्याच्यामध्ये करंट इंड्यूस होणार आहे. करंट असा इंड्यूस होईल की या करंट स्वतःच्या कॉजलाच डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करेल. त्यामुळे जेव्हा यातनं करंट फ्लो व्हायला लागेल तेव्हा दिस रिंग विल ऑल्सो ऍक्ट लाईक अ मॅग्नेट. आणि ते असं मॅग्नेट तयार होईल की या मॅग्नेटच्या तयार होण्याच्या कॉजलाच अपोज करायचा प्रयत्न करेल. मला सांगा या मॅग्नेटच्या तयार व्हायची कॉज कुठली आहे. हे मॅग्नेट आहे का मॅग्नेटची मोशन आहे डाऊनवर्ड. मॅग्नेटची मोशन आहे. म्हणजे हा नवीन तयार झालेला मॅग्नेट काय करेल, याच्या मोशनला अडवायचा प्रयत्न करेल. हा जातोय कुठं खाली. हा मग ह्याला जर अडवायचं असेल तर काय व्हावं लागेल. ह्याला साऊथ पोल व्हावं लागेल. साऊथ पोल व्हावं लागेल आणि साऊथ अँड नॉर्थला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल आणि ह्याची डाऊनवर्ड मोशन थांबवायचा प्रयत्न करेल. थांबणार नाही ते ऑब्व्हियसली, इट वोंट स्टॉप, पण थांबायचा प्रयत्न करेल. दॅट्स हाऊ इट विल जनरेट. तुम्हाला कळतंय का. आता हे नॉर्थ साऊथ जनरेट असं होत असेल, नॉर्थ साऊथ होत असेल तर मला सांगा करंट कसा फ्लो व्हायला पाहिजे म्हणजे नॉर्थ साऊथ तयार होईल असं पोल्स. बघा नॉर्थला फिंगर लावा. द थंब पॉइंट्स टुवर्ड्स नॉर्थ ना, बघितलं आपण नॉर्थ. लुक ॲट द फिंगर्स. म्हणजे वर्ण बघणाऱ्याला अँटी क्लॉकवाईज दिसेल. कळतंय का. अच्छा, असा करंट फ्लो होईल. म्हणजे या केसमध्ये पण हे मॅग्नेट काय करेल, या मॅग्नेटला थांबवायचा प्रयत्न करेल. म्हणून याचं ऍक्सेलरेशन हे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पेक्षा कमी असेल. म्हणजे इथं पण कमी, इथं पण कमी. अच्छा ओके, काय होईल अजून एक जास्त विचार करायला तुम्हाला देतोय मी. जर मॅग्नेट स्टेशनरी ठेवलं मी, एखादं मॅग्नेट स्टेशनरी आहे, हे आहे नॉर्थ पोल आणि हा आहे साऊथ पोल, आणि एखादी रिंग वरनं ड्रॉप केली. आता उलट केलं ना. मगाशी काय केलं होतं. रिंग स्टेशनरी होती, ही रिंग फिक्स होती. ओके, आणि मॅग्नेट ड्रॉप केला ना. आता मॅग्नेटला फिक्स करू आपण आणि रिंगला ड्रॉप केलं. बोला सेम क्वेश्चन. रिंगचं ऍक्सेलरेशन किती असणार. पहिला ऑप्शन रिंगचं ऍक्सेलरेशन असणार इक्वल टू जी. दुसरा ऑप्शन ऍक्सेलरेशन ग्रेटर दॅन जी. तिसरा ऑप्शन ऍक्सेलरेशन लेस दॅन जी. चूज करा. बघा झाला असेल सफिशियंट विचार करून. नसेल झाला तर पॉज करून अजून विचार करा. झाला असेल तर पुढे बघा. काय होणार. ही रिंग वरनं खाली येणार म्हणजे काय होणार. ह्याच्यावर लागलेलं याच्यामुळे असलेलं बी वाढणार. रिंग जवळ येणार ना, म्हणून याचा बी वाढणार. बी वाढला की फ्लक्स वाढणार. फ्लक्स वाढणार की करंट जनरेट होणार. आणि अशा प्रकारे जनरेट होणार की दिस करंट कॅरिंग लूप विल ऍक्ट लाईक अ मॅग्नेट. आणि असं मॅग्नेट तयार होईल की या करंट कॅरिंग लूपच्या मोशनला तो अफेक्ट अडवायचा प्रयत्न करेल. म्हणजे काय तयार होईल, इथं नॉर्थ पोल तयार होईल आणि इथं साऊथ पोल तयार होईल. असं होईल ना. ओके नाव लिसन. बघा असं आणि असं. पुट युअर थंब टुवर्ड्स नॉर्थ, म्हणजे वर्ण बघणाऱ्याला हा क्लॉकवाईज दिसेल. असा जाईल करंट. कळतंय का. बर, म्हणजे थोडक्यात काय होईल, हे ऍक्सेलरेशन ए राहील का ए पेक्षा कमी राहील. कारण आता हा नॉर्थ आणि हा नॉर्थ एकमेकांना रिपेल करतील ना. म्हणजे हे तितक्या ऍक्सेलरेशन खाली येणार नाही जितकं फ्री फॉल येत होतं. कळतंय. येस, इन ऑल दीज केसेस. आता काय दुसरं काय केस करू मी.
आता हे लूप इथनं वरनं पास झाला आणि इथनं खाली पडत आहे. हे पण तेच राहील ना, ह्याचं पण इथं पण कसं पोल जनरेट होईल, साऊथ आणि नॉर्थ तयार होईल, उलट नॉर्थ आणि साऊथ तयार होईल का, कारण आता हे खाली पडायच्या मोशनला रिपेल करेल, अपोज करेल, म्हणजे वरती अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल, नॉर्थ आणि साऊथ अट्रॅक्शन. त्यामुळे या केसमध्ये पण काय होईल, ए विल बी लेस दॅन जी. या चारही केसेसमध्ये बघा, लुक ॲट ऑल द फोर केसेस. इन ऑल दिस फोर केसेस ऍक्सेलरेशन विल बी लेस दॅन जी. का तर ऍक्सेलरेशन हेच कॉज आहे ना. ऍक्सेलरेटेड मोशन किंवा मोशनच कॉज आहे या ईएमआय ची. आणि ईएमआय असा जनरेट होतो की त्या मोशनलाच अपोज करायचा प्रयत्न करतो, कळतंय. त्यामुळे काय रिझल्टंट काय होतं, ऍक्सेलरेशन बिकम्स लेस दॅन जी. हा, हे तुम्हाला कळतंय का. चारही केसेस नोट डाऊन करून घ्या. अच्छा, पुढे बघू आपण आता. पुढचा स्टार मारा, फॅराडेज लॉ. फॅराडे लॉ. फॅराडे अगेन इज नेम ऑफ अ सायंटिस्ट. मी तुम्हाला आठवतंय सांगितलेलं की जो करंट इंड्यूस होतो एखाद्या मेटलमध्ये, करंट इंड्यूस होतो. कधी इंड्यूस होतो, जेव्हा त्याच्यातनं जाणारा पास होणारा फ्लक्स चेंज होतो. आता हा करंट जो इंड्यूस झालेला आहे, या करंटच्या दोन पॅरामीटर्स आहेत. एक आहे डायरेक्शन आणि एक आहे मॅग्निट्यूड. आठवतंय, डायरेक्शन कोण सांगतो, लेन्झेस लॉ सांगतो. आपण लेन्झेस लॉ मी तुम्हाला डिटेल भरपूर आपण लेन्झेस लॉ मोर दॅन रिक्वायर्ड डिटेल्स मध्ये सॉल्व्ह बघितलेला आहे. याच्यापेक्षा जास्त काही येणारच नाही, इतक्या लेवलला लेन्झेस लॉ आपण बघितलाय. पुढे बघू आता, दुसरा लॉ आहे फॅराडेज लॉ. हा लॉ आपल्याला सांगतो मॅग्निट्यूड किती आहे. अच्छा ठीक आहे, डायरेक्शन आपल्याला कळली, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपण 10-12 केसेस बघितल्या, प्रॉब्लेम बघितले. आता बघू मॅग्निट्यूड किती असते. करंट डेव्हलप होतो पण करंटची संख्या किती असते. अच्छा, फॅराडेज लॉ मध्ये ह्याची ऍक्च्युअली काही गरज नाहीये, पण तुमच्या पुस्तकात दिलंय म्हणून आपण असं फॉलो करू. त्यांनी फॅराडेज फर्स्ट लॉ आणि फॅराडे सेकंड लॉ असं म्हणलेलं आहे, पण हे मी असं कुठे वाचलेलं नाहीये. फॅराडेचा लॉ डायरेक्ट मॅग्निट्यूड सांगतो, पण ठीक आहे, आपण तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे म्हणून फॅराडेज लिहून घ्या. पण फॅराडेज लॉ ह्याच्यामध्ये फर्स्ट लॉ लिहून घ्या. फर्स्ट लॉ, ओके. फर्स्ट लॉ म्हणजे तोच आहे जो मी तुम्हाला सांगत होतो. पुस्तकात जर वाचलं मी तर काय म्हणतो, फर्स्ट लॉ इट स्टेट्स दॅट whenever there is change in magnetic flux associated with a coil an EMF is induced in the coil. बस, म्हणजे मी जे काय पहिल्या क्लासमध्ये जे काय बडबड केली होती भरपूर, ते एका त्यांनी फर्स्ट लॉ फॅराडेचा म्हणून सांगितलेलं आहे. आपण तुमच्या पुस्तकात आहे म्हणून लिहून घ्या तुम्ही फक्त. हे वाक्य लिहून घ्या. काय लिहून घ्या, इट स्टेट्स दॅट whenever there is change in magnetic flux associated with coil an EMF is induced in the coil. लिहून घ्या, झालं. अच्छा, बस, ह्याच्यापेक्षा मी काही बडबड करत नाही. मी ऑलरेडी भरपूर एक्सप्लेन करून झालेलं आहे माझं. आय लेट मी नॉट गो इन दॅट. आता बघू सेकंड लॉ, जो ऍक्च्युअली फॅराडेज लॉ आहे. तुमच्या पुस्तकात त्याला फॅराडेज सेकंड लॉ असं म्हणलंय. चला आपण पण तुमच्या पुस्तकाला फॉलो करू. फॅराडेज सेकंड लॉ, ओके. हा काय लॉ म्हणतो, एक स्टेटमेंट लिहून घ्या. स्टेटमेंट तुम्हाला आहे तसं एक्झाम मध्ये लिहिता आलं पाहिजे, राईट. It states that magnitude of induced EMF in a coil placed in varying magnetic flux is directly proportional to the rate of change of magnetic flux through it. लिहिलं नसेल ऐकलं तर एकदा रिवाइंड करा आणि हे लिहून घ्या. हे असं स्टेटमेंट आहे याचं. अच्छा, म्हणजे काय बघा, आता तो काय सांगतो, मग आपल्याला माहितीये ना, फ्लक्स चेंज झाला की ई जनरेट होतो, ओके. पण हे ऑब्झर्व केलं गेलं की फ्लक्स चेंज का होतो, बी चेंज झाला, ए चेंज झाला, किंवा कॉस थिटा चेंज झाला, किंवा हे तिन्हीपैकी तिन्ही चेंज झाले किंवा दोन्ही चेंज झाले, आलं लक्षात, तर काय जो फाय जनरेट होतो. बघा, तर त्यांचं काय, फॅराडेचं काय म्हणणं आहे, हा जो इंड्यूस झालेला ई आहे, ईएमएफ, ई फॉर ईएमएफ, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आठवत आहे, ईएमएफ शब्द परत बघू. ईएमएफ आपण करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकलो होतो. व्हॉट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज वर्क रिक्वायर्ड टू बी डन बाय अ सेल टू कॅरी आउट अ युनिट चार्ज ऑल थ्रूआउट द सर्किट.
आठवतंय मी तुम्हाला सगळं समजून सांगितलं होतं. ईएमएफ ऑफ सेल हे त्या सेलला, त्या चार्जला जितकी एनर्जी द्यावी लागती का, टू ओव्हरकम एक्सटर्नल रेजिस्टन्स अँड ऑल्सो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. तर दॅट इज कॉल्ड ईएमएफ. म्हणजे बेसिकली ईएमएफ म्हणजे काय, त्या बॅटरीमध्ये किती एनर्जी गरजेची आहे, दॅट इज ईएमएफ. कशासाठी गरजेची आहे, युनिट चार्जला गोल फिरवायची, कळतं ईएमएफ चार्ज. अच्छा, तर ईएमएफ तयार होतो. ईएमएफ सेलमध्ये, आपल्या रेग्युलर सेलमध्ये आतापर्यंत आपण ज्या बघत आलोय सेल्स, त्या सेलमध्ये हा ईएमएफ कुठं तयार होतो, केमिकल रिॲक्शन्स तयार होतो. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. इलेक्ट्रोलाइट असतात, त्यात ते दोन इलेक्ट्रोड्स बुडवलेले असतात, त्यांचे रिॲक्शन्स होतात, आयन सेपरेट होतात वगैरे वगैरे होतात. सगळा झोल होतो. तुम्ही ते केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री तुमच्या झाला असेल तर तुम्ही त्यात जास्त शिकाल. हॅलो. अच्छा, तर हा जो ईएमएफ जनरेट झाला आहे, हा ईएमएफ त्या इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शनमुळे झालेला नाहीये. हा ईएमएफ का जनरेट झालाय, हा झालेला आहे त्याचे फ्लक्स चेंज झाला म्हणून झालेला आहे. ऍक्च्युली असं एकदम अगेन या फिजिक्सच्या एकदम रूटला जायचं जर असेल तर तुम्हाला तयारी पाहिजे. आणि इट्स अगेन आइन्स्टाईन्स प्रिन्सिपल कम्स हिअर. आइन्स्टाईन शिवाय जात नाही टॉपिक पुढे कुठं. तुम्हाला जर रूटला जायचं असेल ना, यू हॅव टू स्टडी स्पेशल रिलेटिव्हिटी. एच सी वर्मा शेवटचा चॅप्टर स्पेशल रिलेटिव्हिटी, जो आपण कधी कधी अभ्यास करत नाही, कारण एक्झाम मध्ये नाही, कारण आपल्याला एक्झामचा अभ्यास करायलाच फुरसत नाही. बाहेरचा कोण करणार, आणि एक्स्ट्रा इंटरेस्ट असलं तरच ते करता येतं. एनिवे, पण ज्यांना एक्स्ट्रा इंटरेस्ट आहे, किंवा आता जरी वेळ नसेल तरी पण तुमची एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा फ्री टाइम असेल, यू शुड डेफिनेटली गो टू द डेप्थ. You should definitely study special relativity. Einstein's relativity is amazing to study. At least basic गोष्टी तरी माहिती पाहिजे आपल्याला, की काय होतं आइन्स्टाईन, म्हणजे आपला स्पीड वाढतो तेव्हा स्पेसचं काय होतं, टाइमचं काय होतं, लेन्थचं काय होतं. एनिवे, दॅट स्पेशल रिलेटिव्हिटी म्हणजे आइन्स्टाईननी हा विचार करूनच, हा सगळा विचार करूनच तो पेपर लिहिला, ज्याचं नाव होतं इलेक्ट्रोडायनामिक्स ऑफ मुव्हिंग बॉडीज. इलेक्ट्रोडायनामिक्स ऑफ मुव्हिंग बॉडीज, ज्याला नंतर स्पेशल रिलेटिव्हिटी असं नाव दिलं गेलं. कळतंय का. 1905 मध्ये आइन्स्टाईनचा तो पेपर आहे. ओके, तर तो पेपर आहे तो ह्याची ओरिजिनल कॉज सांगतो, की काय होतं, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला म्हणजे काय होतं, म्हणून तो ईएमएफ जनरेट होतो. एनिवे, आपल्याला तितका डेप्थ मध्ये जाणं एक्सपेक्टेड नाहीये, त्यामुळे आपण त्यात जात नाही. आपण फक्त इथं बघतोय की हे चेंज झालं म्हणून हे असं आलं, बास. हा, ह्याच्या पुढचं आपण गोष्टी बघू, पण ह्याच्या मागचा रूट आपण जास्त या सिलेबसच्या स्कोप मध्ये बघत नाहीये. बर, तर फॅरेडेज लॉ काय म्हणतो, फॅरेडेज लॉ काय म्हणतो, एक कंडक्टर आहे आणि ह्याच्यातनं असा बी जातोय, कळतंय, यातनं बी जातोय. समजा कंडक्टरचा एरिया ए आहे आणि हा बी बी आहे. ओके, तर आणि याचा अँगल काहीतरी 90 डिग्री आहे, किंवा 0 डिग्री, ऑब्विसली 0 डिग्री, नॉट 90, कारण हा थिटा माहितीये. थिटा इज नॉट अँगल बिटवीन, सॉरी, थिटा इज नॉट अँगल बिटवीन द कॉइल अँड द बी. इट इज अँगल बिटवीन एरिया वेक्टर. एरिया वेक्टर याला परपेंडिक्युलर असतो ना एरियाला. थिटा इज अँगल बिटवीन एरिया वेक्टर आणि बी. राईट नाव थिटा इज 0 डिग्री, पण कॉस 0 येतो. ठीक आहे ना. अच्छा, बघा, तर फॅराडेज काय लॉ सांगतो, समजा याचा बी चेंज झाला किंवा ए चेंज झाला किंवा थिटा चेंज झाला. थिटा म्हणजे ही कॉइल मॅचची गोल फिरवली किंवा बी कमी केला, वाढवला, किंवा एरिया कमी जास्त केला, तर फाय चेंज झाला. तर हा काय म्हणतो फॅराडेज लॉ, या फाय चेंज झाल्यामुळे ह्याच्यामध्ये जो ईएमएफ तयार होईल, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो तयार होईल, दॅट ईएमएफ इज इक्वल टू मायनस रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, मायनस रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. व्हेरी नाइस, व्हेरी गुड. हा, आता मायनस साइन का, मायनस साइन का, मायनस साइन ओनली इंडिकेट्स, लिहा खाली, मायनस साइन ओनली इंडिकेट्स that the generated EMF tries to oppose the change in flux. Minus sign only indicates that the generated EMF tries to oppose काय, चेंज इन फ्लक्स. अच्छा, आता ईएमएफ तर इंड्यूस झालेला आहे, पण हा इंड्यूस झालेला ईएमएफ करंट फ्लो करेल का, करवेल का. बघा, समजा या कंडक्टर मध्ये कुठेतरी ब्रेक आहे, तुकडा आहे, सर्किट कंप्लीट नाहीये. आता मला सांगा करंट फ्लो होईल का,
होणार नाही, कारण ह्याच्यामध्ये करंट तुकडा आहे म्हणजे काय, ब्रेक आहे म्हणजे मध्ये हवा आहे ना, आणि हवा इज नॉट अ गुड कंडक्टर, इज अ बॅड कंडक्टर. थँकफुली हवा जर गुड कंडक्टर असेल तर आपल्याला हवेतनं शॉक लागला असता. बटन चालू केलं कोपऱ्यातलं, तिथनं सॉकेट मधनं इथं हवा आहे असं काय झालं असतं, असं होत नाही. सो वी शुड बी ग्रेटफुल दॅट हवा इज अ बॅड कंडक्टर. अच्छा, त्यामुळे हवा बॅड कंडक्टर असल्यामुळे हवेचा रेझिस्टन्स किती येतो, बॅड कंडक्टरचा रेझिस्टन्स इन्फानाइट, आणि रेझिस्टन्स इन्फानाइट म्हणजे करंट फ्लो होणारच नाही, कारण I इक्वल टू V बाय आर, आर इन्फायनाइट, समथिंग ओव्हर इन्फायनाइट इज झिरो, म्हणून करंट फ्लो होणार झिरो या केसमध्ये. पण समजा, एक्सक्यूज मी, हॅलो हॅलो, हा हॅलो, ओके, माईक मध्ये जरा प्रॉब्लेम होता. बघा मी सांगतो तुम्हाला, जर सर्किट कम्प्लीट असेल, सर्किट मध्ये कुठे ब्रेक नाहीये, तर काय होईल, हा ईएमएफ काय करेल, दिस ईएमएफ विल इंड्यूस अ करंट, तेव्हा करंट तयार होईल. आणि समजा या सर्किटचा रेझिस्टन्स आर ओम आहे, या रेझिस्टन्सचा आर ओम आहे, तर हा जो ई तयार झाला आहे काय तयार होईल, आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू ई बाय आर, माहिती आहे आपल्याला. हॅलो हॅलो, अच्छा, ई ची व्हॅल्यू किती आहे, फाय बाय डी टी ओव्हर आर, करंट तयार होईल, विल ओनली इंडिकेट, हॅलो हॅलो हॅलो, मायनस साइन ओनली इंडिकेट्स डायरेक्शन. आणि आपल्याला डायरेक्शन कशी काढायची माहिती आहे ना, आपण लेन्झेस लॉच्या 1000 गोष्टी बघितलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला डायरेक्शन काढायची कशी हे माहिती आहे. त्यामुळे आपल्याला सध्या ह्याचं काय तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही हे साइन जरी घेतलं नाही, निगेटिव्ह साइन तुम्ही सध्या जरी कन्सिडर केलं नाही तरी पण चालणार आहे. कळतं तुम्हाला? ओके फाईन, हे असं सगळं आहे. इज इट क्लिअर? ओके, आता मी तुम्हाला मगाशी काय म्हणलं, फाय काय असतो, यातलं काही चेंज होऊ शकतं ना. म्हणजे काय चेंज होऊ शकतं, समजा बी चेंज झाला तर काय लिहिता येईल मला, बाकी सगळं कॉमन बाहेर काढता येईल आणि लिहिता येईल डीबी बाय डी टी, असं लिहिता येईल का मला. समजा फक्त बी चेंज झाला तर, समजा फक्त ए चेंज झाला तर काय लिहिता येईल मला, कॉस थिटा बी आणि हे डीए बाय डी टी. अरे कळत आहे का, दॅट्स इट. म्हणजे किंवा थिटा चेंज झाला तर थिटा डी थिटा बाय डी टी, डी कॉस थिटा बाय डी टी. तुम्हाला कळतंय, तर हे नोट डाऊन करून घ्या. दिस इज फॅराडेज सेकंड लॉ. अच्छा, आता तुम्ही एक लक्ष द्या काय होतं, जर डी फाय बाय डी टी वाढला तर ई काय होतो, वाढतो. अच्छा, आणि जर फाय जर कॉन्स्टंट राहिला, समजा फाय कॉन्स्टंट राहिला, तर मला सांगा कुठल्याही कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय होतं, झिरो. कळतंय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असा एक ग्राफ दाखवला मी, बघा, व्हॉट इज दिस, दिस इज अ ग्राफ बिटवीन फाय अँड टी. हा ग्राफ कुठला आहे, फाय वर्सेस टी ग्राफ आहे. अच्छा, फाय वर्सेस टी ग्राफ असेल, समजा असा असा आहे, असा आहे आणि असा आहे. ओके, हे मॅक्सिमम काहीतरी व्हॅल्यू आहे याची, हे ऍट टी इक्वल टू से T1, ऍट T2 हे T3 आणि इथं 0, असं काहीतरी ग्राफ काढलाय मी. हा कुठला ग्राफ आहे, फाय वर्सेस टी चा ग्राफ आहे ना. अच्छा, मला सांगितलंय ई वर्सेस टी चा ग्राफ काढा, ई वर्सेस टी चा ग्राफ काढा. अच्छा, बोला काय करणार ई वर्सेस टी चा ग्राफ. मला काय माहितीये ई वर्सेस टी काय असतो, डी फाय बाय डी टी ना. म्हणजे फाय टी आपल्याला आठवते की डिफरन्शिएशनचा अर्थ काय असतो, एका सर्किट मध्ये, सॉरी नॉट सर्किट, एका ग्राफ मध्ये डिफरन्शिएशनचा अर्थ असतो स्लोप ऑफ कर्व. ओके, म्हणजे या ठिकाणी काहीतरी स्लोप आहे ना याचा,
त्याचा काहीतरी स्लोप आहे. समजा ही व्हॅल्यू काहीतरी φ1 आहे. ओके, तर याचा स्लोप किती आहे? अपोजिट अपॉन ऍडजस्टंट टॅन थिटा ना, म्हणजे φ1 अपॉन t1, म्हणजे इथं किती ई तयार होईल? 0 to t1 ला किती ई तयार होईल? असं तयार होईल ना. याचा स्लोप कॉन्स्टंट स्लोप आहे ना, हा किती आहे? φ1 अपॉन t1 इतका स्लोप तयार होईल. अच्छा, हे झालं t1. कळतंय? त्यानंतर इथं फाय कॉन्स्टंट आहे. फाय कॉन्स्टंट म्हणजे ई काय पाहिजे? 0 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ई 0. हा, पण अजून जास्त ऍक्युरेट करायचं असेल तर सांगतो तुम्हाला काय. हे मायनस साइन आहे ना, त्यामुळे मायनस राहील. त्यामुळे मी काय करतो, हे ई ना इथं खाली घेतो. कारण या ठिकाणी हा स्लोप कसा आहे? हा पॉझिटिव्ह स्लोप आहे. हा स्लोप जर पॉझिटिव्ह असेल तर मायनस साइन मुळे ई ची व्हॅल्यू निगेटिव्ह जाईल ना. म्हणजे लेट मी राईट मायनस φ1 बाय t1. कळतंय? अच्छा, t1 टू t2 मध्ये कसं आहे? फाय कॉन्स्टंट आहे. फाय कॉन्स्टंट आहे म्हणजे ई काय राहिला? 0. कारण कुठल्याही कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन 0 होतं ना. पुढे व्हॉट अबाउट दिस t2 टू t3? याच्यामध्ये पण फाय लिनियरली कमी व्हायला लागलाय, पण याचा स्लोप निगेटिव्ह आहे. कारण टॅन थिटा दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जातो ना, स्लोप निगेटिव्ह आहे. आणि निगेटिव्ह आहे आणि हा साइन निगेटिव्ह, हा मायनस आणि हे निगेटिव्ह, म्हणजे ई काय राहील? पॉझिटिव्ह राहील. त्यामुळे ई पॉझिटिव्ह. कळतंय का? कुठं कुठपर्यंत? t2 टू t3 पर्यंत. आणि ही व्हॅल्यू पण किती राहील? ही व्हॅल्यू पण असेल φ1 बाय t1. कळतंय? बघा, ह्याच्यावर भरपूर प्रॉब्लेम्स करता येतात. ओके, दिस इज सेकंड लॉ. हे नीट लिहून घ्या. काही न्यूमेरिकल्स बघूयात आपण आता. बेसिक सिंपल न्यूमेरिकल ज्यात तुम्ही फक्त व्हॅल्यूज टाकणार, असे न्यूमेरिकल मी वेळ घालत नाही, तर तुम्ही एनिवे करू शकताय. थोडे असे न्यूमेरिकल बघू ज्यात थोडासा एक स्टेप पुढे जाता येईल. काय? हा एक करंट कॅरिंग रिंग आहे, ही आउटर रिंग, त्याची रेडियस आहे a. ओके, त्यातनं करंट जातो किती आहे? पास किती होतोय? I इक्वल टू I नॉट टी स्क्वेअर. म्हणजे यातनं कॉन्स्टंट आहे का व्हॅल्यू ही I ची? नाही, I नॉट टी स्क्वेअर. म्हणजे टी कसं वाढतो तसा हा I वाढत जाणार ना, हा करंट वाढत जाणार आहे. बरं, तर क्वेश्चन काय? फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ करंट इन स्मॉलर रिंग. क्वेश्चन काय आहे? फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट in smaller ring. ऑब्विसली एक कंडिशन काय दिलेली आहे? स्मॉलर रिंगची रेडियस किती? b आहे आणि b इज व्हेरी स्मॉल दॅन a. मला सांगायची काय गरज असेल याची? b जर फार मोठा असेल तर मग त्या b च्या प्रत्येक पॉइंटवर वेगळं म्हणजे तिथलं आपल्याला माहित नाही व्हॅल्यू मॅग्नेटिक फील्डची काय आहे. आपल्याला हे b छोटा आहे म्हणून काय करता येईल? याच्या असं इमॅजिन करता येईल की याच्या एकदम सेंटरला आहे हे. आलं लक्षात? आणि सेंटरला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, म्यू नॉट I बाय 2r. अच्छा, तर कसं करता येईल? बघा, डायरेक्शन तर आपल्याला, आणि हे दोन्ही एकाच प्लेन मध्ये आहेत, कॉन्सेंट्रिक आहेत. बोथ आर कोप्लेनर. लिहून घ्या हवं असेल तर. बोथ रिंग्स आर कोप्लेनर अँड कॉन्सेंट्रिक. हा, ठीक आहे, मग काही डाऊट नको. ओके, बघा आता काय करू मी? सगळ्यात पहिल्यांदा मला काय काढावं लागेल? मला जर I काढायचं असेल आणि ह्याचा काय रेझिस्टन्स R दिलाय. व्हॉट इज दिस? R इज रेझिस्टन्स ऑफ द स्मॉलर रिंग. ओके, स्मॉलर रिंग. अच्छा, मला सगळ्यात पहिल्यांदा इंड्यूस्ड ईएमएफ काढता येईल का? मला माहिती इंड्यूस्ड ईएमएफ किती आहे? मॅग्निट्यूड मध्ये किती आहे? इट इज d∅ बाय dt ना. त्या मायनस साईनला विसरून जा. त्या मायनस साईनचं काय टेन्शन नाही, कारण आपल्याला लेन्झेस लॉ कसा वापरायचा माहिती आहे ना. त्या लेन्झेस लॉ डायरेक्शन काढता येते. त्या मायनस साईनचं डायरेक्शनला काढायचं महत्व असतं, आणि डायरेक्शनसाठी आपल्याला लेन्झेस लॉ ऑलरेडी माहिती आहे. त्या मायनस साईनचं काही टेन्शन घेऊ नका त्या. ओके, E इज इक्वल टू d∅ बाय dt. ओके, d∅ बाय dt काढण्यासाठी मला काय करावं लागेल? या ठिकाणी काय चेंज होत आहे?
याच्यामध्ये करंट चेंज होतोय बाहेरच्या याच्यामध्ये, त्या करंटमुळे इथं काय चेंज होतंय, मॅग्नेटिक फील्ड चेंज होतंय. पण याचा एरिया तरी कॉन्स्टंट आहे, थीटा पण कॉन्स्टंट आहे, म्हणून काय लिहिता येईल मला, दिस इज इक्वल टू ए कॉस थीटा डीबी बाय dt. हे कुठनं आलं, हे कुठनं आलं, अरे फाय इक्वल टू बी ए कॉस थीटा ना. ए कॉस थीटा कॉन्स्टंट बाहेर घेतलं मी, ह्याच्यामध्ये स्टेप लिहू का एक, डी बाय डी टी ऑफ बी ए कॉस थीटा. ए कॉस थीटा कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर घेतलं, आणि म्हणून डीबी बाय डी टी. आता लिहितोय, आता बरोबर आहे, कळतंय का बघा, ई असं आहे. अच्छा, आता डीबी बाय डी टी कसं काढता येईल मला बघा, मला सांगा बी ची व्हॅल्यू किती आहे ऍट एनी गिव्हन टाइम टी. बी ची व्हॅल्यू किती असणार आहे इथं, या रिंगमुळे मध्ये बी किती असतो, म्यू नॉट आय बाय 2r ना. याचा आर किती आहे, आउटर रेडियस ए आहे. अच्छा, आणि आय ची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाहीये, इतकी काय, म्यू नॉट आय नॉट टी स्क्वेअर बाय 2a. कारण आय ची व्हॅल्यू आय नॉट टी स्क्वेअर आहे, ते सबस्टिट्यूट केली मी. अच्छा, बरं, मला डीबी बाय डी टी काढता येईल ना, त्याला डिफरन्शिएट करा. डीबी बाय डी टी काय आलं, म्यू नॉट आय नॉट बाय 2a कॉमन आहे, कॉन्स्टंट गोष्टी आहेत बाहेर काढल्या, आणि हे टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे काय झालं 2t ना. टी स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2t, हा 2 कट झाला, म्हणून व्हॉट इज डीबी बाय डी टी, म्यू नॉट आय नॉट टी बाय ए. ठेवा हे तिथं, म्हणजे मला ई किती मिळाला, ई मिळाला ए कॉस थीटा म्यू नॉट आय नॉट टी बाय ए. अच्छा, हा ए काय आहे, एरिया ना, आउटरचा एरिया का इनरचा एरिया, आउटरचा एरिया. मला सांगा हा ए कोणाचा आहे, हा कॅपिटल ए कोणाचा एरिया, आउटरचा एरिया का इनरचा एरिया. हा मला सांगा, हा ए कोणाचा होता, इवन हा पण बी कोणावर होता, इनर वर होता ना, आउटर मुळे पण इनर वर ना. आणि हा फ्लक्स बेसिकली कोणामुळे काढत नाही, कोणावर काढतोय हा फ्लक्स, मला ज्याच्यावर ई काढायचा आहे, मला ई कोणाच्यावर काढायचा आहे, छोट्यावर ई काढायचा आहे, छोट्याचा फ्लक्स पाहिजे ना, म्हणजे सगळं छोट्याच्या गोष्टी येत्या, छोट्या रिंगच्या, म्हणजे हा एरिया पण छोट्या रिंगचा पाहिजे, म्हणजे काय ना, पाय बी स्क्वेअर कॉस थीटा म्यू नॉट आय नॉट टी बाय ए. कळतंय, हे काय आहे, अशी व्हॅल्यू राहील, ई ची व्हॅल्यू अशी. अच्छा, मला त्यांनी काय विचारले, त्यांनी मला करंट इंड्यूस्ड करंट विचारलं ना, म्हणजे आतला इंड्यूस्ड करंट किती असतो, आय इंड्यूस्ड इज इक्वल टू ई बाय आर ना, रेजिस्टन्सचा आर आहे या रिंगचा. ओके, म्हणजे काय येणार, पाय बी स्क्वेअर म्यू नॉट आय नॉट कॉस थीटा बाय आर ए इंटू टी. दिसायला उगाच अवघड वाटतं, ते काही अवघड नाही, टाइमपास आहे नुसतं. तुम्हाला आता काय नवीन, तुम्ही हे वापरलं ना जुनं, त्यात काय होतं, तुम्हाला हे माहिती पाहिजे आणि हा फॅरेडेज लॉ माहिती पाहिजे, बस. बाकी सगळ्यात ते नुसतं गणित आहे, फिरवा फिरवी इकडं तिकडं. कळतंय का, ओके, नोट डाऊन करून घ्या. पुढचं एक एक्झाम्पल घ्या, काय घ्या, समजा असे मॅग्नेटिक फील्ड आहे बी नॉट, असं फील्ड आहे बी नॉट, ह्याच्यामध्ये एक रिंग आहे. अच्छा, बी नॉट हे यातलं मॅग्नेटिक फील्ड आहे, बरं आहे, व्हेरी गुड. ह्याची रेडियस आहे आर नॉट, क्या रेडियस आहे आर, ह्याची रेडियस किती आहे आर. अच्छा, आता हा आर कॉन्स्टंट नाही आहे, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे, आर इज इक्वल टू आर नॉट टी स्क्वेअर प्लस आर नॉट. आर ची व्हॅल्यू किती आहे, आर नॉट टी स्क्वेअर प्लस आर नॉट. याचा अर्थ काय, जसा टाइम वाढतोय, ऍट टाइम टी इक्वल टू 0 आर नॉट आहे, ऍट टाइम टी इक्वल टू 1 2 3 4 टाइम जसा टिक होतोय पुढे पुढे, तसा ही रेडियस काय होतीये, वाढत वाढत जातीये. कळतंय, आता रेडियस वाढते, आणि असं इमॅजिन करा सगळं हे कम्प्लिटली कव्हर्ड आहे मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे ती रिंग काय त्या मॅग्नेटिक फील्डला क्रॉस करून बाहेर जात नाहीये, असे सिंपल अझम्पशन याचं. अच्छा, तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, फाइंड करंट इंड्यूस्ड क्वेश्चन, आणि ह्याचा रेजिस्टन्स काय आहे, ह्याचा रेजिस्टन्स आर ओम आहे. फाइंड इंड्यूस्ड करंट, क्वेश्चन आहे फाइंड
इंड्युस्ड करंट. अच्छा, मगाच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघितलं, काय चेंज होत होता, बी चेंज होत होता ना. आता काय चेंज होतोय, आता एरिया चेंज होतोय ए. अच्छा, मग मला ई काढायचं सगळ्यात पहिला ई काढू. डायरेक्ट थोडंसं करता येईल मला. आय इज इक्वल टू इंड्युस करंट इज इक्वल टू ई बाय आर ना, आणि ई काय आहे डी फाय बाय डी टी. म्हणजे काय आहे डी फाय बाय डी टी. पण फाय म्हणजे काय, बी ए कॉस थिटा. त्याच्यात थिटा चेंज होत नाहीये, बी चेंज होत नाहीये, म्हणजे बी नॉट कॉस थिटा बाहेर काढतो अपॉन आर, आणि हे डी ए बाय डी टी असं लिहू का, असं लिहू का. आता तुम्ही म्हणाल ते मायनस साईन कुठे गेलं, ई इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. मी तुम्हाला तेच म्हणतो, मायनस साईनची काळजी करू नका. सध्या आपण फक्त मॅग्निट्यूड काढूयात. आणि या आयचं डायरेक्शन, अच्छा आयचं डायरेक्शन मागच्या प्रॉब्लेम मध्ये मला सांगायची राहिली, पण मी ते लेन्झेस लॉ आय थिंक भरपूर एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही काढा ते डायरेक्शन सुद्धा ऍज अ होमवर्क काढा मागच्या वेळेला. आता याचा आज मी सांगतो तुम्हाला. लेन्झेस लॉ आपण आय डायरेक्शन काढूया, त्यामुळे हे मायनस साईनची काळजी करू नका. जस्ट टेक द मॅग्निट्यूड. अच्छा, डीए बाय डी रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. एरिया काय पाय आर स्क्वेअर असतो ना, म्हणजे काय इथं आय इज इक्वल टू बी नॉट कॉस थिटा ओव्हर आर. अच्छा, मला सांगा कॉस थिटा आहे किती. इव्हन मागच्या प्रॉब्लेम मध्ये पण कॉस थिटा होता किती, थिटा होता किती 0 डिग्री ना. यामध्ये पण थिटा किती 0 डिग्रीच आहे का. या एरियाचा एरिया वेक्टर असा आहे, असा माना किंवा असा माना, आत जाणारा माना. एरिया वेक्टर असा आहे आणि बी पण आतच आहे, त्यामुळे थिटा 0 म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू 1 डायरेक्टली काढूनच टाकतो मी. इथं लिहा थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, कॉस 0 1. मागच्या पण आन्सर मध्ये थिटा 0 टाकता आला असतो बरं का, टाकायचं राहिलं ते. एनिवे ते काय जास्त डिटेल सबस्टिट्यूट झालं ते. एनिवे बोला, डीए बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ एरिया. एरिया असतो किती पाय आर स्क्वेअर, त्यातलं पाय कॉन्स्टंट आहे बाहेर काढा, म्हणजे आय हॅव टू राईट डी बाय डी टी ऑफ आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे काय, याचा स्क्वेअर म्हणजे आर नॉट टी स्क्वेअर प्लस आर चा होल स्क्वेअर. अरे तुम्हाला हे कळतंय का, पाय आर स्क्वेअर. काही नाही, मी थोडं गणित थोडंसं तुम्हाला देतोय, बाकी काही करत नाहीये. अच्छा, आय इक्वल टू बी नॉट पाय ओव्हर आर. ह्याचा डिफरन्शिएट करायला काय येतं 2 आर नॉट टी स्क्वेअर बाय आर इंटू ह्याचं डिफरन्शिएशन. ह्याचं डिफरन्शिएशन किती येतं, ह्याचं 2 टी आर नॉट. ह्याचा डिफरन्शिएशन येतं किती 2 टी आर नॉट असं येतं ना हे. अच्छा, हे असं काहीतरी झालं करंट, ही व्हॅल्यू करंटची. थोडा अजून सिम्प्लिफाय करताय 2 स्टेप्स करा, कळतंय. दॅट्स इट. हे कशाचं एक्झाम्पल आहे, जर एरिया चेंज होत असेल तर. अच्छा ओके, अजून एक व्हरायटी बघू. समजा हे असं मॅग्नेटिक फील्ड आहे, समजा हे असं मॅग्नेटिक फील्ड असं आहे. अच्छा, आणि असं एक रॉड आहे, एक रॉड आहे. अच्छा, हा रॉड जर व्ही स्पीडनी चाललेला आहे, मॅग्नेटिक फील्ड समजा बी नॉट आहे आत जाणार, आणि या रॉडची लेंथ आहे एल, रॉडची लेंथ आहे एल, आणि हा रॉड व्ही स्पीडनी चाललेला आहे. अच्छा, तर क्वेश्चन आहे किती ईएमएफ. क्वेश्चन आहे डायरेक्ट क्वेश्चन बसले आहे. क्वेश्चन फाइंड, हॅलो, फाइंड इंड्युस्ड ईएमएफ. अच्छा, आता या ईएमएफ ला म्हणतात मोशनल ईएमएफ. इमोशनल नाही, मोशनल, मोशन मुळे जनरेट झालेला ईएमएफ. अच्छा, आता याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये चेंज काय होत आहे, या लेंथचा स्वतःचा एरिया काही बदलत नाहीये. लेंथचा स्वतःचा एरिया बदलत नाहीये ना, जे काही लेंथ आहे, लेंथ ऑब्जेक्ट तो ऑब्जेक्टच आहे. बी चेंज होत नाहीये आणि थिटा पण चेंज होत नाहीये. पण ऑब्जेक्ट असा मूव्ह करतोय, जेव्हा हा ऑब्जेक्ट मूव्ह करेल तो काय करतोय, बऱ्याच बी ला कट करत जातोय ना, म्हणजे फ्लक्सला कट करतोय. कळतंय का. हा, ह्याच्यामुळे पण ह्याच्यात काय जनरेट व्हायला पाहिजे, ईएमएफ जनरेट व्हायला पाहिजे. याला मोशनल ईएमएफ असं नाव आहे, पण आपल्याला हे नाव आणि ह्याच्यावरच्या गोष्टी बऱ्याच काही आपल्या सिलेबस मध्ये नाही आहेत, त्यामुळे आपण काय त्या डिटेल मध्ये जायला नको. आपण फक्त ह्याच्यावर फॅरेडेज लॉ कसं लावता येतो बघू. अच्छा, मला सांगा फॅरेडेज लॉ काय सांगतो. फाइंड, मला ईएमएफ फाइंड करायचं ई. आता मला सांगा ह्याच्यामध्ये करंट फ्लो होणार आहे का, तर नाही होणार. कारण करंट फ्लो व्हायला काय लागतं, सर्किट कंप्लीट लागतं ना. असं सर्किट कंप्लीट नाहीच आहे कुठं, हा तर एक मटेरियल तुकडा आहे,
देर इज नो कम्प्लीट सर्किट. हा, पण करंट जनरेट, देर वोंट बी इंड्युस्ड करंट, बट देर विल डेफिनेटली बी इंड्युस्ड ईएमएफ. तुम्हाला सांगितलं ना मी, इंड्युस्ड ईएमएफ तयार होईल. अच्छा, हा इंड्युस्ड ईएमएफ किती असतो? फॅराडेज लॉ काय म्हणतो? मायनस मायनस सोडून टाका, डी फाय बाय डी टी. तुम्हाला डायरेक्शन सांगतो मी, डोंट वरी. आपण डायरेक्शन, आय विल टेल यू व्हॉट हाऊ डायरेक्शन बिकम्स. ई काय असतो? डी फाय बाय डी टी. अच्छा, व्हॉट इज डी फाय बाय डी टी? याच्यामध्ये बी, आय कॅन राईट डी बाय डी टी ऑफ बी ए ना. बरं ठीक आहे, बी ए कॉस थिटा. मला सांगा कॉस थिटा, या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू किती आहे? बी असा आहे किंवा आत जातोय, आणि एरिया वेक्टर पण आताच आहे ना, लक्षात घ्या. आता ह्याच्यात एरिया घ्यायचा कशाचा घ्यायचा, कोणाचा एरिया घ्यायचा? बघा, मला सांगा आफ्टर टाइम टी, हा समजा टाइम टी इक्वल टू 0 ला असं चित्र आहे, तर ऍट टाइम टी इक्वल टू टी, आफ्टर टाइम टी काय होईल? हा रॉड पुढे गेला असेल ना. हा रॉड कुठे आला असेल? इथं आला असेल हा रॉड. ओके, तिथं आला असेल. याचा अर्थ काय? हा रॉड इथनं इथं आला म्हणजे यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं? इन टाइम टी इट हॅज कव्हर्ड व्हीटी डिस्टन्स ना. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, टाइम इक्वल टू डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ह्याने व्हीटी डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे या रॉडने किती एरिया स्वीप केला एका टाइम टी मध्ये, त्याने किती एरिया झाडला, स्वीप केला. दॅट एरिया स्वेप्ट, हा एरिया स्वीप केला ना, हा एरिया स्वीप केला. हा, आता बघा, या एरियाचा एरिया वेक्टर पण असा परपेंडिक्युलर टू, म्हणजे एकतर असा आहे किंवा असा दाखवा. एनिवे, तर एरिया वेक्टर पण आत आहे, बी पण आत आहे. त्यामुळे कॉस थिटाची व्हॅल्यू 0 घ्या, 180 घ्या. कॉस 0 1, कॉस 180 -1. पण त्या मायनसची काही आपल्याला कॉग्निझन्स नाही, कारण तो मायनस आपण डायरेक्शन मध्ये आपण लेन्झेसला वापरतोय सेपरेटली. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 1. म्हणजे काय झालं? हे यातला बी कॉन्स्टंटच आहे, बी बी नॉट आहे ना, तो बाहेर आणला. आय कॅन से डी बाय डी टी इंटू एरिया, इथपर्यंत राहिला. कॉस थिटाची व्हॅल्यू आली 1. बरं, व्हॉट इज एरिया? आता ह्याचा किती एरिया स्वीप केला ह्याने? एल इंटू व्ही टी. किती एरिया स्वीप केला? एल इंटू, म्हणजे बी नॉट डी बाय डी टी इंटू एल इंटू व्ही टी. आता यातला एल कॉन्स्टंट आहे, व्ही कॉन्स्टंट मानू. दिलं असं नाहीये, व्ही कॉन्स्टंट मानू. व्ही कॉन्स्टंट काय, त्याचे रिलेशन पण त्याने दिलेलं नाहीये, म्हणून व्ही कॉन्स्टंट मानू. म्हणजे काय झालं? बी नॉट एल व्ही, आणि डी ऑफ डी टी काय झालं? डी ऑफ डी टी ऑफ टी ना, तो 1 झाला ना. म्हणजे याचा आन्सर काय आलं? बी एल व्ही. व्हेरी इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट रिझल्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे एखादा रॉड जर जात असेल, रॉड ऑफ लेंथ एल जर जात असेल व्ही नी, व्हेलॉसिटीनी, एका मॅग्नेटिक फील्ड मधनं, तर याच्यात काय करेल? हा रॉड असं इमॅजिन करा, असं झाड उगवलेत आणि झाडांना असं कट करत चाललाय. हा, तुम्हाला कळतंय? आणि ह्या छाटत चाललाय ना, एवढ्या एरियातला त्यांनी फ्लक्स कट केले. तुम्हाला कळतंय? हा, त्यामुळे हे असं गणित. म्हणजे फॅराडेज लॉ कॅन बी ऍप्लिकेबल हिअर ऑल्सो. तुम्हाला कळतंय? या ईएमएफ ला म्हणतात मोशनल ईएमएफ. आता हे सर्किट कसं कम्प्लीट होईल समजा, या रॉडला असं बाहेरनं असं काहीतरी जोडलेलं आहे, असं काहीतरी सर्किट आहे. हा, आता यातनं किती करंट फ्लो होईल तो काढायचा असेल तर मग तो तुम्हाला आय काढता येईल. आय इज इक्वल टू ई बाय आर. ई काय आहे? बी एल व्ही अपॉन आर. हे काढता येईल तुम्हाला. कळतंय? आता करंट फ्लो होईल. आता काय झालं? आता सर्किट कम्प्लीट झालं ना, तुम्हाला कळतंय? हा, पण नुसतं जेव्हा रॉड होता तेव्हा सर्किट कम्प्लीट होतच नव्हतं, त्यामुळे ते काही करंट फ्लो होणार नाही. ठीक आहे, दिस इज अबाउट फॅराडेज लॉ आणि लेन्झेस लॉ. ह्याच्यावरचे न्यूमरिकल्स आपण अजून व्हरायटी जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ तेव्हा आपण बघूयात डिटेल, म्हणजे व्हरायटी. ठीक आहे, आता इथंच थांबूयात. चला, बाय.